झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या। आमतौर पे चैनल ज़्यादातर इस बात के लिए बदनाम होता है कि हर शो में रोज़ जाके बैठना, रोज़ उस शो में इन्वॉल्व रहना, यहाँ तक कि प्रोडक्शन के लोग, क्रिएटिव लोग सारे परेशान रहते हैं कि यार ये चैनल वाले यहाँ से जाए। लेकिन ये एकमात्र ऐसा शो है जिसमें मैं आज पहली बार आया हूँ और मैं ख़ास करके इसलिए आया हूँ क्योंकि इसलिए नहीं क्योंकि यहाँ से दो बहुत बड़े कलाकार जो इस शो में जज थे वो जा रहे हैं, बल्कि इसलिए क्योंकि दो बहुत अच्छे इंसान और जिनका कंट्रीब्यूशन सिर्फ इस शो में नहीं बल्कि इस शो के माध्यम से एक इनका नया रूप जो हम लोगों को देखने को मिला, उस खासियत की वजह से, उस इंसानियत की वजह से आज चैनल की तरफ से मैं यहाँ आया हूँ और मैं इसको अपना निजी भाग्य मानता हूँ कि आई मैनेज टू और आई गॉट एन अपॉर्चुनिटी टू रिप्रेजेंट द चैनल टू रियली ऑनर these two people, and I sincerely hope that they have enjoyed being with us and they continue to have a great life in spreading the cheer and the good work that they are doing in their lives any which way. Wow. So thank you, Makran, Thank you, sir. and thank you, Renuka. Thank you very much for all the good things that you have done to the show. Thank you, sir. Thank you, संजय सर. सचिन दादा. या प्रसंगी आता मकरंद आणि रेणुकाजींविषयी सांगायचं तर गेले 250 एपिसोड ते आमच्यासोबत आहेत. हा बुलेट ट्रेनचा प्रवास आपण सगळ्यांनीच एकत्र सुरू केला आणि रिॲलिटी शोजमध्ये खूप जजेससोबत मी याआधीही काम केले किंवा गोस्वामींनीही काम केले. मकरंद तर खूप आधीपासून मकरंदसोबत काम केलं होतं. रेणुकाजींसोबतसुद्धा काही थोडंफार काम झालं होतं. यावेळी खूप दीर्घकाळ काम केलं आम्ही आणि खूप आवडलं आम्हाला दोघांनाही आणि भविष्यातसुद्धा तुमच्या दोघांसोबत काम करायला खूप आवडेल. तर थँक्यू व्हेरी मच. आणि मुळात ना अशा प्रकारचा शो की ज्याच्यात हे सगळी मातब्बर मंडळी इनॅक्ट करतायत, म्हणजे मकरंदसाठी ते जरा जास्त अवघड आहे कारण यातली निम्मी मंडळी मकरंद स्ट्रगलर होता तेव्हा त्याच्याबरोबर काम करत होते. तर अशा वेळी जजची जबाबदारी थोडी वेगळी असते आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा जज म्हणजे यांचं काम आणि त्याचं मापन करणारा कोणी नसून हा शो तुम्ही कसा बघाल हे प्रेक्षकांना गाईड करणारं एक माध्यम असतं. आणि आमच्यासाठी मकरंद आणि रेणुकाताईंनी ते काम इतकं सुरेख केलं की आम्हाला त्या स्किटमधनं जे म्हणायचं आहे ते प्रेक्षकांना नीट समजावून सांगणं की हे अशा पद्धतीनं बघितलं तर तुम्हाला याचं महत्त्व कळेल. कारण तो जो जोहरी असतो ना तो सांगतो की उलटा धरला आहेस तो खडा नाही, तो हिरा आहे, तो असा पाहिलास तर तुला ते पैलू दिसतील. आणि रेणुकाताई, मकरंद, तुम्हाला आम्ही खूप मिस करू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आणि आता मी तुम्हाला चौघांनाही अशी विनंती करते की थँक्यू, एक छोटीशी भेट. मी या भागाच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यामध्ये आणखीन काहीतरी धमाकेदार आणि नवीन घडणार आहे, कारण नवीन परीक्षक इकडे येणार आहेत जे आपल्या बरोबर मजा मस्ती करणार आहेत. तुझं जे नाव आहे ना ते मला सतत भुरळ पाडत आलेलं आहे. काय माझं नाव का भुरळ पाडतं? मरणमयी. मरणमयी म्हणजे यमाला असं भुरळ पाडतं ते नाव. तुला असं ना उचलून घेऊन जावंसं वाटतं मला. तुम्ही काय करता? मी बेबी आंबी आहे, कास्टिंग डिरेक्टर आहे. सुलतान मध्ये सलमानचं कास्टिंग कोणी केलं? ओ माय गॉड, सलमानचं कास्टिंग तुम्ही केलं? ओह वाव. तर सुलतान मध्ये ना कुस्तीचा सीन आहे, सलमान कुस्ती करत असतो तेव्हा तो मॉब मध्ये पाठीमागे एक सलमान उभा आहे ना दाढीवाला, सलमान शेख, त्याचं कास्टिंग मीच केलंय. आणि अर्थातच साई, सेल्फी झाल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही, त्यामुळे प्लीज एक ग्रुप सेल्फी.